नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत. 10वी किंवा शालेय शिक्षण पूर्ण झालं की पुढे नेमकं काय करायचं हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा या पर्यायाचा अगदी सविस्तर आणि पुराव्यांवर आधारित आढावा घेणार आहोत. एक असा अभ्यासक्रम जो तांत्रिक शिक्षणाचा पाया तर भक्कम करतोच, पण सोबतच थेट रोजगाराच्या उत्तम संधीही कशा उपलब्ध करून देतो हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. 10वीचा निकाल लागला की साहजिकच सर्वांच्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो. आता पुढे काय? आर्ट्स, कॉमर्स की सायन्स की आणखी काय? हा तोच टप्पा आहे जिथे घेतलेल्या एक निर्णय पुढच्या संपूर्ण भविष्याची दिशा ठरवत असतो. म्हणूनच आज आपण एका अशा पर्यायावर प्रकाश टाकणार आहोत जो हा सगळा गोंधळ दूर करून एक अत्यंत स्पष्ट आणि सुरक्षित मार्ग दाखवतो. आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 5 टप्प्यांत ही माहिती घेणार आहोत. 1. भक्कम पाया, प्रात्यक्षिक शिक्षण, करिअरची लवकर होणारी सुरुवात, उच्च शिक्षणातील प्रगती आणि शेवटी यातून मिळणाऱ्या अमर्याद संधी. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे. 1. भक्कम पाया. कोणत्याही यशस्वी करिअरसाठी आधी तांत्रिक पाया भक्कम असणं खूप गरजेचं असतं. आणि ही समोरची माहिती अगदी उत्तमरित्या स्पष्ट करते की मेकॅनिकल इंजिनियर्सची गरज फक्त एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असो, गाड्यांची निर्मिती करणारं ऑटोमोबाईल क्षेत्र असो, वीज निर्मिती करणारे पॉवर प्लांट्स असोत किंवा मग आत्ताच्या काळातील बांधकाम संस्था आणि अगदी IT कंपन्या का असेनात, ह्या सर्वच मूलभूत क्षेत्रांमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा धारकांसाठी नेहमीच मोठी मागणी असते. खरं सांगायचं तर हा एक कोर विभाग असल्यामुळे औद्योगिक विकासामध्ये याचं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. आता येऊया दुसऱ्या विभागाकडे. प्रात्यक्षिक आणि परवडणारं शिक्षण. प्रत्यक्षात हे शिक्षण कसं असतं ते बघूया. तसं पाहायला गेलं तर पारंपरिक अभियांत्रिकी पदवीचा विचार केला तर तिथे साहजिकच खर्च जास्त असतो आणि पुस्तके किंवा सैद्धांतिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो. पण या उलट डिप्लोमाचा हा मार्ग अधिक परवडणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मुख्य भर असतो तो करून शिकण्यावर, म्हणजेच प्रॅक्टिकल अप्रोचवर. म्हणजे बघा, नुसतं वर्गात बसून यंत्रांबद्दल शिकण्यापेक्षा इथे प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये जाऊन लेथ मशीन चालवणं, वेल्डिंग करणं, फिटिंगचे बारकावे समजून घेणं या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. मशीन ऑपरेशन्सचं हे प्रत्यक्ष शिक्षण आणि उद्योगांचा थेट अनुभव मिळाल्यामुळे होतं काय तर विद्यार्थी कोर्स पूर्ण होताच थेट जॉब रेडी बनतात. कंपनीत कामाला लागल्यावर त्यांना शून्यापासून सगळं नव्याने शिकण्याची अजिबात गरज भासत नाही. यानंतर आपला तिसरा विभाग आहे करिअरची लवकर सुरुवात. चला पुढे जाऊया आणि पाहूया हा प्रवास कसा विकसित होतो. 10वी नंतर अवघ्या 3 वर्षांत हा डिप्लोमा पूर्ण होतो. याचाच सरळ अर्थ असा की वयाच्या अवघ्या 18व्या किंवा 19व्या वर्षी विद्यार्थी स्वतःचं व्यावसायिक जीवन सुरू करू शकतात. ज्या वयात इतर मुलं अजूनही करिअरची दिशा काय असावी याचा शोध घेत असतात, अगदी त्याच वेळेत एक डिप्लोमाधारक मात्र प्रत्यक्ष नोकरी करून अनुभव आणि पगार या दोन्ही गोष्टी मिळवायला सुरुवात करतो. आणि विशेष म्हणजे ही नोकरीची सुरुवात काही अगदीच सामान्य पदांवरून होत नाही. कोर्स पूर्ण केल्यावर लगेचच ज्युनियर इंजिनियर, कुशल तंत्रज्ञ, सुपरवायझर किंवा मेंटेनन्स इंजिनियर यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर काम करण्याची संधी विविध कंपन्यांमध्ये सहज उपलब्ध असते. आता आकडेवारीच बघायची झाली तर भारतात एका फ्रेशर डिप्लोमा इंजिनियरचा सरासरी वार्षिक पगार साधारणपणे 2.2 लाख रुपये इतका असतो. सुरुवातीला महिन्याला 12 ते 25 हजार रुपये मिळत असले तरी जसं जसं तांत्रिक कौशल्य आणि अनुभव वाढतो तशी ह्या पगारात अत्यंत वेगाने वाढ होते. अवघ्या काही वर्षांच्या अनुभवानंतर हेच उत्पन्न 30 ते 60 हजार रुपये प्रति महिना किंवा त्याहूनही अधिक सहज पोहोचू शकतं. आता वळूया चौथ्या विभागाकडे. उच्च शिक्षण आणि प्रगती. ज्यांना फक्त डिप्लोमावर न थांबता पुढे शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा भाग आहे. आता या पुढील प्रवासातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे लॅटरल एंट्री ही संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजेच BE किंवा BTech करण्यासाठी पुन्हा पहिल्या वर्षापासून सुरुवात करावी लागत नाही, तर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. हा पुढे जाण्याचा एक अत्यंत सुलभ आणि थेट मार्ग आहे. या लॅटरल एंट्रीचे फायदे खरंच खूप मोठे आहेत.
सर्वांत आधी तर यामुळे एक पूर्ण वर्ष वाचतं आणि साहजिकच त्या वर्षाची लाखभर रुपयांची ट्युशन फी देखील वाचते. पण याहूनही मोठा आणि खरा फायदा कोणता असेल तर जेव्हा हे डिप्लोमा झालेले विद्यार्थी पदवीच्या वर्गात जाऊन बसतात तेव्हा त्यांचा तांत्रिक आणि प्रात्यक्षिक पाया इतर रेग्युलर विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत असतो. त्यांना मशीन्स आणि टूल्सची आधीपासूनच अगदी उत्तम जाण असते. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, विविध क्षेत्रांतील अमर्याद संधी. रोजगाराच्या संधी केवळ खाजगी क्षेत्रापुरत्याच मर्यादित आहेत असं अजिबात नाही, तर सरकारी नोकरीतही इकडे प्रचंड संधी आहेत. भारतीय रेल्वे, संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO, BHEL, BSNL, तसंच आदराने पाहिलं जाणारं भारतीय लष्कर आणि राज्य सरकारचे विविध तांत्रिक विभाग, हे सगळेजण डिप्लोमाधारकांसाठी वेळोवेळी विशेष भरती प्रक्रिया राबवत असतात. हे अत्यंत स्थिर आणि सुरक्षित करिअरचे उत्तम मार्ग मानले जातात. शिवाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे केवळ जुन्या पद्धतीची आवाज करणारी यंत्र असा एक गैरसमज असतो. पण आजचा उमेदवार आधुनिक तंत्रज्ञानाकडेही तितक्याच सहजपणे वळू शकतो. डिझाईन म्हणजेच CAD आणि CAM सॉफ्टवेअर्स, उत्पादन विभाग, क्वालिटी कंट्रोल आणि आजच्या काळातील सर्वांत प्रगत मानलं जाणारं रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही हे विद्यार्थी अतिशय यशस्वीपणे काम करू शकतात. आता राहिला प्रश्न स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा, तर तो मार्गही याच दिशेने जातो. याचा क्रम अगदी सोपा आहे. पहिलं म्हणजे डिप्लोमेतून भक्कम तांत्रिक ज्ञान मिळवणं, दुसरं म्हणजे कुठेतरी नोकरी करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं, आणि तिसरं म्हणजे स्वतःचं वर्कशॉप, फॅब्रिकेशनचा व्यवसाय किंवा सर्व्हिस सेंटर सुरू करून एक यशस्वी उद्योजक बनणं. हा स्वरोजगाराचा एक अत्यंत नैसर्गिक आणि व्यवहार्य असा प्रवास आहे. म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक एव्हरग्रीन म्हणजेच कायम बहरलेली राहणारी शाखा आहे. हे संपूर्ण तांत्रिक विश्वाचं कोअर किंवा मूळ क्षेत्र आहे. जग तंत्रज्ञानात कितीही प्रगत झालं तरी यंत्रांची निर्मिती आणि त्यांची देखभाल करणं कधीही थांबणार नाहीये. आणि साहजिकच जोपर्यंत या जगात यंत्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत मेकॅनिकल इंजिनियर्सना नोकऱ्या नेहमीच उपलब्ध राहणार आहेत. याच एका महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण थांबूया. जरा विचार करा, जोपर्यंत जगात यंत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू राहील तोपर्यंत हे करिअर कधीच जुनं किंवा निरुपयोगी होणार नाही, बरोबर ना? आजच्या या सविस्तर विश्लेषणातून मेकॅनिकल डिप्लोमाचे दीर्घकालीन फायदे नक्कीच स्पष्ट झाले असतील. करिअरची योग्य दिशा निवडण्यासाठी ही माहिती नक्कीच एक भक्कम आधार ठरेल.